श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 28 सागराची श्रीरामाला शरणागती या अध्यायातील साधकाच्या दृष्टीने पाहू. यामधील राहिलेला जो उर्वरित भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या दृष्टीने पाहू यामधील राहिलेला भाग. तेव्हा तिथे विवेक म्हणजेच बिभीषण सांगतो की, हे गुरुदेवा, आपण आपल्या एकाच कृपा कटाक्षाने हा भवसागर शुष्क करू शकाल यात कसलीच शंका नाही. परंतु तसे करता येणार नाही, कारण हा भवसागर पूर्वांपार आहे व अशा पद्धतीने त्याला शुष्क केले तर कोणीही भक्ती न करता, साधना न करता किंवा ज्ञान, भक्ती, कर्म व योग या कोणत्याच साधना पद्धतींचा अवलंब न करता सहजपणे पैलपार होतील व मग या अध्यात्म मार्गात प्रचंड असा गोंधळ निर्माण होईल. म्हणून असे करता येणार नाही. मग पुढे तो विवेक म्हणतो की, हे गुरुदेवा, आपण असे करूया की हा भवसागर पार करण्याकरता त्या भवसागरालाच प्रार्थना करून पाहूया. म्हणजे मग तोच आपल्याला पैलपार जाण्याचा मार्ग सांगेल. तेव्हा सर्वजण मिळून त्या भवसागराला प्रार्थना करतात. परंतु भवसागर या सर्व मंडळींच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतो. मग मात्र ते आत्मस्वरूप सद्गुरू आपला कृपाकटाक्ष टाकण्यासाठी सज्ज होतात. ते पाहून मग तो भवसागर आपल्या परिवारासह श्री सद्गुरूंना शरण येतो. इथे भवसागराचा परिवार म्हणजे आशा, इच्छा, विकार, वासना, आसक्ती, लोभ, मोह, काम, क्रोध, मद व इतर सर्व षडरिपू सहित अशुद्ध मंडळी व आत्मस्वरूप सद्गुरूंना युक्ती सांगतो की, निर्मिती संस्थेचा म्हणजेच ब्रह्मदेवाचा, शिल्पी म्हणजेच विश्वकर्मा याचा पुत्र मन म्हणजेच नळ हा आता तुमच्या सोबतच आहे. म्हणजे पहा, ब्रह्मदेव जेव्हा विश्वनिर्मिती करतात तेव्हा त्यांचे मनच हे सर्व कार्य घडून आणते. म्हणजेच ब्रह्मदेवाच्या कलेचा म्हणजेच विश्वकर्म्याचा पुत्र हे मन आहे व हे मनच विश्वनिर्मितीचे कार्य करते. आता तेव्हा त्या मनाकडूनच म्हणजे नळाकडूनच तुम्ही सेतू बंधन करा व भवसागर पार करा. आता ईश्वर किंवा आत्मा आणि साधक किंवा जीव यांच्यामध्ये हा भवसागर उभा असतो. हा भवसागर म्हणजेच प्रपंच, संसार, जन्ममरणाची एरझार, सुख दुःख, प्रारब्ध, भोग इत्यादी म्हणजेच अज्ञान दशेमध्ये जे जे काही आहे ते सर्व म्हणजे हा भवसागर होय. व हा भवसागर पार करण्याकरता आपले सद्गुरू आपल्याला गुरुप्रणीत साधना किंवा ज्ञान, भक्ती, कर्म, योग वगैरे अशी साधने देतात व या अशा साधनांचा सेतू म्हणजेच पूल तयार करून आपल्याला भवसागर पार करायचा असतो. तेव्हा या साधनांचा सेतू म्हणजेच
पूल बांधण्याचे काम हे आपल्या मनालाच करावे लागते, कारण आपले मनच साधना, ज्ञान, भक्ती, योग वगैरे करत असते. अगदी प्रपंच, संसार व अज्ञान दशा हे सुद्धा मनच करत असते. म्हणजे आपल्या मुक्तीला व बंधनाला मनच कारणीभूत असते. म्हणून आपल्या आत्म्याकडे जाण्याकरिता या भवसागरावर सेतू बंधनाचे कार्य हे आपल्या मनालाच करायचे असते. आता आपण या अध्यायाचं 38वा अध्याय तर आपण काही कथेचा भाग आणि साधकाच्या दृष्टीने हा भाग आपण मागच्या भागात पाहिलेलाच आहे. आता हा जो उर्वरित भाग आहे साधकाच्या दृष्टीने पाहू, याचं आपण थोडक्यात सार पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे जेव्हा आत्मस्वरूप सद्गुरू म्हणतात की मी माझ्या एकाच कृपा कटाक्षाने या समुद्राला शुष्क करून टाकतो, मोठी गोष्ट आहे आणि हे सद्गुरू करू शकतात. एक कृपेचा कटाक्ष. कथेमध्ये श्रीराम म्हणतात मी एकाच बाणाने या समुद्राला शोषून घेतो आणि आपल्याला वाट होईल. साधकाच्या दृष्टीने आत्मस्वरूप सद्गुरू म्हणतात की मी माझ्या एका कृपा कटाक्षाने, कटाक्ष म्हणजे दृष्टिक्षेप, प्रक्षेपण, या एका प्रक्षेपणाने मी हा भवसागर शुष्क करून टाकतो आणि या माझ्या सगळ्या मंडळींना मी पहिली पार येऊन जाऊ शकतो. तेव्हा तिथे विवेक सांगतोय, नाही गुरुदेवा, हे असं करता येणार नाही, असं करू नये, कारण तुम्ही हे करू शकाल, एकाच कृपा कटाक्षाने हा भवसागर पार कराल, यात शंकाच नाही आहे. कारण गुरुदेवांकडे ते सामर्थ्य आहे. गुरुदेव म्हणजे साक्षात ईश्वर, साक्षात ब्रह्म, साक्षात परब्रह्म. परंतु असं जर केलं तर कुणीही सहज पहिले पार जातील. मग कुणी भक्ती, ज्ञान, अध्यात्म, साधना हे काहीच करणार नाही आणि मग अध्यात्म मार्गात किती बरं प्रचंड गोंधळ निर्माण होईल. लोक फक्त मग काय करतील की फक्त सद्गुरू मिळवायचे, बस सद्गुरू आपल्याला भवसागरातनं पार करतील म्हणजे मला मुक्ती मिळवून देतील, मी काहीच करायचं नाही. शिष्याने भक्ताने काहीच करायचं नाही, साधना नाही, भक्ती नाही, ज्ञान, योग काही न करता ती त्याला फुकट मिळेल ना. आणि तसं जर झालं तर मग तर कोणी पण तिथपर्यंत येईल. त्यामुळं असं करून चालणार नाही. मग तो म्हणतो की आपण त्या भवसागरालाच प्रार्थना वगैरे करू. अर्थात हे कथेच्या दृष्टीने असं घेतलेलं आहे. भवसागराला प्रार्थना करून भवसागर कधीच ऐकत नाही. कथेमध्येही सागराने ते ऐकलेलं नाही. इथे सुद्धा भवसागर नाहीच ऐकत. परंतु मग शेवटी सद्गुरू त्या कथेमध्ये श्रीराम धनुष्य काढतात, बाण काढतात आणि समुद्रावर सोडणार आता, तेवढ्यात समुद्र समोर येतो. इथे साधकाच्या दृष्टीने जेव्हा भवसागर प्रार्थनेला किंमत देत नाही तेव्हा मग ते म्हणतात की मी आता कृपा कटाक्ष टाकतो. मग भवसागराला प्रश्न पडतो की ह्यांनी जर कृपा कटाक्ष टाकून माझं नामोनिशान घालवलं तर मग कोणी पण पैल पार जाईल. मग तो समोर येतो आणि तो सांगतो की तुमच्यासोबत आता कथेमध्ये समुद्र सांगतो की ब्रह्मदेवाचा मानसपुत्र किंवा ब्रह्मदेवाचा जो शिल्पी आहे तो विश्वकर्मा, त्याचा पुत्र नळ हा तिथे तुमच्यासोबत आहे आणि त्याला वरदान आहे की त्याच्या हाताने दगड तरले जातील. इथे साधकाच्या दृष्टीने ते सांगतात की विश्वनिर्मिती संस्था जेव्हा विश्व निर्माण करते तेव्हा ती कशाच्या माध्यमातून करते? मनाच्या माध्यमातून. म्हणजे ब्रह्मदेवाचं मन ह्या विश्वाची निर्मिती करते. तसंच साधकाच्या ठिकाणी सुद्धा हे मन आहे, ते मनच या भवसागरावर पूल बांधण्याचं, सेतू बांधण्याचं कार्य करणार आहे आणि तो त्या सेतूवरून तुम्ही भवसागर पार करू शकता. आता पहा, मनच का? कारण हे सगळं मनच करतं ना. म्हणजे आपण थोडं हा सेतू किंवा भवसागर पार करायचं सोडा, संसार कोण करतं? प्रपंच कोण करतं? मनच. सगळ्या गोष्टी मनच करतं ना. म्हणजे माझी आध्यात्मिक प्रगती हे मनच करतं आणि माझी अवनीती किंवा मला नरकात ढकलण्याचं कामसुद्धा मनच करतं. कारण सगळी पापकर्म मनच करायला होतं ना, मनाच्याच माध्यमातून होतात ना. तसंच माझी साधना, माझी भक्ती, माझा आत्मसाक्षात्कार हे सुद्धा मनच करून देतं. त्यामुळं या सेतूबंधनाचं काम हे मनच करून देईन. आता सेतूबंधन म्हणजे काय?
तर सेतुबंधन म्हणजेच आपण भक्ताने किंवा शिष्याने सद्गुरूंना अनन्य शरण जायचं, सद्गुरूंकडून अनुग्रहित व्हायचं आणि मग सद्गुरू आपल्याला गुरुप्रणीत साधना देतात. ती साधना भक्ती आपण नेटाने, तळमळीने, विश्वासाने, दृढ श्रद्धेने करायची आणि त्या साधनेतून मग माझ्या ठिकाणी थोडी थोडी गुरुकृपा व्हायला सुरुवात होते. त्या गुरुकृपेच्या बळावर माझ्या अंतरंगातील सगळ्या घटकांची शुद्धी करायची. सगळे घटक म्हणजे या अंतर्गत जेवढे आहे ते अगदी चांगले आणि वाईट, मन, प्राण, देह, बुद्धी, चित्त, अहंकार, नाडी, पेशी, रोम, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्स, ह्या सगळ्या गोष्टीची शुद्धी करायची, म्हणजेच भवसागर शुद्ध करायचा. आता भवसागर आपण इथे पाहिले. भवसागर म्हणजे काय, तर हेच ना की इच्छा, वासना, विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा किंवा संसार, प्रपंच, या सगळ्या गोष्टी म्हणजेच भवसागर हे. आणि या भवसागराला तरून जायचं, ह्या भवसागरातनं आपल्याला पलीकडे जायचे, त्यावर मात करायची. त्यासाठी उपाय काय, तर मग गुरूंचा अनुग्रहित होणे, गुरुभक्ती करणे, गुरुप्रणीत साधना करणे आणि त्यातून गुरूंची कृपा झाल्यानंतर या सगळ्यांचं शुद्धीकरण करणे आणि असं करून ईश्वराला प्राप्त होणे, ईश्वराच्या प्रांगणात प्रवेश करणे, आत्म्याच्या अंगणामध्ये जाऊन बसणे किंवा पोहोचणे, यासाठीचा जो हा मधला मार्ग आहे भवसागराचा वरचा, ते हे सगळं करणे म्हणजे सेतू बांधणे, म्हणजेच सेतुबंधन, म्हणजेच तो भक्तीचा साधनेचा पूल तयार करायचा आणि त्या पुलावरून अलगदपणे आपण पलीकडे जायचं. कारण आपण मागच्या भागात पाहिलं की ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर भवसागराच्या ऊर्ध्व झेप घेऊन पलीकडे जाण्याचं सामर्थ्य सगळ्यांच्या मध्ये नसतं. म्हणून मग सामान्य जनाने, ज्यांच्यामध्ये ही कुवत नाही आहे, त्या लोकांनी हा भक्तीचा, हा साधनेचा पूल तयार करायचा आणि ह्या पुलावरून आपण पलीकडे जायचे. आणि साधकाच्या अंतरंगात जर विचार केला तर ही ऊर्ध्व झेप घेण्याचं सामर्थ्य फक्त प्राणामध्ये आहे. प्राण ह्या सगळ्यांना घेऊन जाऊ शकतो, परंतु ही झेप प्रत्येकालाच पेलवेल का, ही सद्गुरूंना शंका असते. म्हणून या अंतरंगातील सगळ्याच मंडळींना घेऊन जाण्यासाठी मग साधक काय करतो, त्याच्या मनाच्या माध्यमातून, कारण भक्ती साधना हे सगळं मन करतं, या मनाच्या माध्यमातून हा सेतू तयार करतो आणि ह्या सेतूवरून मग चालत जाऊन पलीकडे जाऊन तो आत्म्याच्या प्रांगणात जाऊन पोहोचतो. इथे कथेमध्ये ही सगळी वानर मंडळी, राम, लक्ष्मण, हनुमंतासहित सगळी लंकेत पोहोचतात आणि साधकाच्या दृष्टीने मग आता हा सेतू तयार होईल. या सेतूवरून चालत जाऊन मग ते हिरण्यगर्भ नगरीमध्ये जाऊन पोचतील. म्हणजे वैश्विकदृष्ट्या हिरण्यगर्भांड आणि साधकाच्या दृष्टीने हा देह, परंतु हा देह अजून भवसागराच्या अलीकडे आहे, म्हणजेच अशुद्ध आहे. तो जेव्हा पूर्ण शुद्ध होईल तेव्हा मग तो साधक आणि त्या साधकाच्या अंतरंगातील सगळी मंडळी त्या हिरण्यगर्भनगरीत जाऊन पोहोचतील. हेच या कथेचं सार असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.